जर तुम्ही हा पदार्थ बनवाल ना तर इडली डोसासुद्धा विसरून जाल, इतका टेस्टी लागतो. महत्त्वाचं म्हणजे अगदी 15 मिनिटामध्ये तयार होतो. बनवायलाही सोपा आणि खायला चविष्ट. त्याला काय बनवायचं पाहूया, पण त्याआधी लगेच घरगुती भोजनला फॉलो करा. सर्वात अगोदर बटाटे सोलून घ्या, किसून घ्या. आता किस पाण्यामध्ये ठेवून द्यायचा आहे. तोपर्यंत गॅसवरती कढई ठेवायची, त्यामध्ये तेल घालायचं. तेल गरम झालं की जिरे, पांढरे तीळ घालायचे, 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या, परतून घ्यायच्या. 1 ग्लास पाणी घालायचं, यामध्ये किसलेला बटाटा घालायचा, सोबतच चवीनुसार मीठ घालायचं, मिक्स करायचं आणि बटाटा 1-2-3 मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायचा. त्यानंतर 1 वाटी रवा थोडा थोडा करत यामध्ये घालायचा, मिक्स करायचं. आता यावरती झाकण ठेवायचं आणि 2-3 मिनटं याला व्यवस्थित वाफवून घ्यायचं. 2-3 मिनिटानंतर झाकण काढायचं, मिक्स करायचं. आता हे तयार झालेलं मिश्रण एका ताटामध्ये काढून घेऊया. हलकंसं थंड झालं की याचे अशा पद्धतीने बॉल्स बनवून घ्यायचे. आता याला फ्राय करून घेऊया. मध्यम गॅसवरती याला छान सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे कुरकुरीत होईपर्यंत बॉल्स तळून घ्यायचे आहेत. पहा, याला छान असं सोनेरी रंग आलेला आहे. लगेचच आपण याला तेलामधून काढून घेऊयात. मस्त गरमागरम असे हे रवा बॉल्स तुम्ही सॉस सोबत सर्व करू शकता. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आताच फॉलो करा.